छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अधुल गावात सध्या पाणी टंचाईने अत्यंत भीषण रूप धारण केले आहे आणि यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। गावाची स्थिती इतकी दयनीय आहे, महिलांसोबतच लहान निष्पाप मुलांनाही आपले शिक्षण आणि खेळ सोडून सकाळपासून पाण्याच्या शोधात भटकावं लागत आहे। गावात फक्त एकच सार्वजनिक विहीर आहे, तिथे सकाळपासूनच मोठी गर्दी उसळते। पाणी भरण्यास थोडासा जरी उशीर झाला तरी विहिरीतील पाण्याची पातळी खालावते आणि शेवटी फक्त गढूळ पाणीच उरते। ग्रामीण जनता एवढी हतबल झाली आहे की त्यांना स्वतःची आणि गुराढोरांची तहान भागवण्यासाठी 60 ते 70 रुपये प्रति ड्रम दराने पाणी विकत घ्यावं लागत आहे। हर घर जल आणि जलजीवन मिशन सारख्या सरकारी योजना या गावात केवळ कागदावरच मर्यादित राहिलेल्या आहेत, कारण गावात पाण्याची टाकी बांधली गेलेली नाही। परिणामी नळ आहेत पण त्यात पाणी नाही। आर्थिकदृष्ट्या शेतीवर अवलंबून असलेल्या या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी जारसाठी महिन्याला 2200 रुपयांहून अधिक खर्च करावा लागतो आहे, जो त्यांच्या उत्पन्नावर मोठा भार आहे। या जलसंकटाचा सर्वात दुर्दैवी पैलू म्हणजे याचा सामाजिक परिणाम। गावातील पाण्याची भीषण टंचाई पाहून दुसऱ्या गावातील आईवडील आपल्या मुलींचे नाते या गावात जोडायला तयार नाहीत, एवढी परिस्थिती बिकट आहे। पाण्याअभावी गावातील तरुणांची लग्ने रखडली असून त्यांना वधू मिळत नाहीत। खड्डेमय रस्त्यावरून गढूळ पाणी वाहून नेणाऱ्या महिला आणि पाण्याच्या आशेने भटकणारी मुले आज प्रशासकीय दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण ठरत आहेत। जे लग्न झालेले तेव्हापासून हेच हे कवर काय करायचं आम्हाला। आता लग्न झाले म्हातारं झालो आम्ही, तवर हेच आहे आम्हाला। वड्याचं नाल्याचं खोऱ्याचंच पाणी प्यायचं, कुठं नळाला सोयीचं नाही, कुठं येरी सोयीचे नाही, कवर फिरायचं कवर। आता म्हातारे माणसं कवर काय राहायचं। आणि आता आम्हाला काय हे यंगता येतं हे गड्डा यंगता येतं का? यंगाला जायचं पडा मारा असं आहे। आता लग्नाला किती वर्ष झाले असते ना आमचे, किती का वर्ष झाले ना, नाते झाले, लग्न झाले, पोते झाले, सारे झाले, तवर हेच दैन आहे आमची, कवर दैन करायची आम्ही। याबाबत कोणाला सांगितलं होतं का? हा ते सरपंचाने पण केला आहे। सरपंच का नाही साथ पंचायत कोण घेते काय? हा पंचायतवाले काही करीत नाही भाऊ। आमची मागणी काय? हे पाण्याचंच मागणी आहे आमच्या। आम्हाला काय दुसरं काय, नळा पाहिजे आम्हाला, पाण्याची व्यवस्था पाहिजे, दुसरं काय नाही। कधीपासून असं आहे तुमचे हे चालू आता आहे? हे कधीपासून म्हणजे लग्न झालं तेव्हापासून हे कवर काय करायचं हे वर्ष किती झाले असते मला। काय नाव आपलं? परभाबाई। काय समस्या आहे? बोला ना मराठीत। काय सांगाल, किती वर्षापासून हा त्रास आहे? आता हे माझं लग्न झालं तेव्हापासून त्रास आहे। मग आता लग्न झाल्यावर आता पासून झाले, आता मग तेव्हापासून तसंच चालू आहे। आता काय करणार आता त्याला, आता कोणीच काय करत नाहीत, मग इलाजच नाही त्याला करायचं काय। मग आता काय करणार आहे आम्ही? आता तू पाणी गंज आम्ही एक 2-2 ड्राम पाणी न्यावं लागत इथून शेंदून पाणी न्यावं लागत। मग इलाज काय त्याला? आता इलाजच नाही त्याला, शेंदून न्यावं लागत पाणी। मग आता काय करणार त्याच्यासाठी? तुम्ही काळजी करा आणि आम्हाला पाण्याची सोय करा। पिण्यासाठी बी हेच पाणी आम्हाला, प्यायचं बी हेच, वापरायला बी हेच। मग काय करणार आहे आता? हे पाणी कोणी पितं का? नाही पित। मग आता हे पाणी प्यायला आम्हाला पाणी सोय करा तुम्ही, आणि मग काय करायचं पुढचं काय बघायचं तुम्ही। हा मग आता इलाज नाही त्याला। दोरकाबाई वंकर जाधव। काय सांगाल, काय समस्या आहे तुमची? किती वर्षापासून? जेव्हा आम्हाला समजतं तेव्हापासून ही समस्या आहे पाण्याची। आणि लहान लहान मुली ज्यांची शाळेत जायचं आहे ते सुद्धा पाणी घ्यायला येतात तिथं। आणि जे म्हातारे लोक आहे ते सुद्धा पाणी घ्यायला, ज्यांना चालता नाही येत ते सगळे पाणी घ्यायला येतात तिथं। सकाळी 5 वाजता 1 ड्राम न्यावं लागतं, संध्याकाळी 1 ड्राम न्यावं लागतं, दिवसभरात 2 ड्राम पाणी न्यावं लागतं आम्हाला। कॉलेजला जाता येत नाही एखाद दिवस पाणी घेण्यासाठी, गुरढोर आहे त्यांच्यासाठी पाणी न्यावं लागतं। आणि ग्रामपंचायत वाल्यांना सांगितलं होतं आम्ही पाण्याची समस्या आहे, पण ते काहीच नाही करत होतं। जेव्हा बोट घ्यायला येतात तेव्हा सांगतात हे करू ते करू, काही नाही करत ते। कधी करणार आहे मग पाण्याची सुविधा आम्हाला?
किती दिवस हे सहन करायचं आहे आम्हाला. निकिता संतोष जाधव आहे माझं नाव.